मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाकरिता आझाद मैदानावर आंदोलन करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चतुर मुख्यमंत्री आहेत, त्यांनीच आता यावर तोडगा काढावा, असे बच्चू कडू हे वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे शेतकरी हक्क यात्रेनिमित्त आले असता बोलत होते। वाशिम बुलढाणा एकूण आम्ही 45 दिवसाची शेतकरी हक्क परिषद आहे। सगळ्या पक्षाला घेऊन आहे, पण जे काही संयुक्त परिषद होईल सर्वपक्षीय किंवा सर्व संघटना शेतकरीच्या, त्या 5-6 परिषद वेगळ्या होणार। त्यातली 19 तारखेला अकोल्याला परिषद आहे संयुक्त। आता आम्ही हे व्यक्तिगत आमच्या पातळीवर हे शेतकरी मजूर हक्क परिषद काढतो आहे। आत्ता प्रत्येक वाशिमला 3-4 सभा आहे, उद्या बुलढाण्याला सभा आहे। प्रत्येक जिल्ह्यात 4 ते 5 सभा घेऊन 28 ऑक्टोबरला आम्हाला मुंबईच्या आंदोलनाची तयारी करायची आहे। त्यानिमित्तानं किती लोक येणार, काय येणार, त्याची तयारी म्हणून आता आम्ही कामाला लागलो। कोणकोणते पक्ष आणि कोणकोणत्या संघटना? ते राजूसाहेब शेट्टी आहे, अजितजी नवले आहे, विजय जावंदे आहे, प्रकाशजी पवरे आहे, आमचे विठ्ठलराव पवार असेल, अनेक अशा ज्या आप पार्टीचे लोक आहेत। या विविध संघटनेनं जो एकत्रित होऊन एक कार्यक्रम बनवला आहे। संयुक्त शेतकरी संघटना पण आहे। 28ची तयारी करतो आहे ऑक्टोबर। शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्याचा हमी भाव, आता कापसावर 11% आयात कर होता तो हटवला। ट्रम्पची जे मागणी होती ते भारत सरकारनं पूर्ण केलेली आहे। आता 11% आयात कर काढल्याबरोबर आता भारतामध्ये किमान कापूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, गाठी येण्याची नाकारता येत नाही। त्याच्यामुळे कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव, तुरीले भावच भेटणार नाही। मार्केटमध्ये हमी भावापर्यंत तुरी आणि सोयाबीन आणि कापूस जाणारच नाही। आणि त्याच्यामुळं सरकारनं आता हमी घेतली पाहिजे का पूर्ण सगळा FAQ असू दे का कुठलाही कापूस, तूर आणि सोयाबीन हे जे पिकं आहे हे आम्ही पूर्णपणे खरेदी करणार आहोत। त्याची खरं तर घोषणा केली पाहिजे सरकारने।